तर आज आमच्या घरी होतं सेलिब्रेशन. ते कशाचं आहे ना ते तुम्हाला समजणारच आहे. तर त्यासाठी ना मला बाहेर जायचं होतं, थोडं सामान आणायचं होतं. त्यासाठी बाहेर जायचं म्हणून मी साडी वेअर केली होती आणि आम्ही सामान वगैरे आणले आणि येतानाच ना वडापाव घेऊन आलो होतो. मस्त नाही तर आम्ही वडापाव खात बसलो होतो आणि इथं मिरची चारायचा कार्यक्रम चालू होता बघा. आणि इथे नाही पप्पानं मिरची चालत होती साईला, पण त्यांनी तर काय खाल्लीच नाही. आणि इथं आले होते डेकोरेशनवाले, त्यांची डेकोरेशन तयारी चालू होती. त्यांच्या पूजा आल्यानंतर मध्ये धिंगाणा चालू होता बघा. आणि इथे ना गणूची ना काका बघा किती आगावीत मावा आणि काका काय करायला लागले तर ना शेंडी बांधून त्याला पूर्ण ना एकदम ना टॅचू केला होता बघा. आणि इथे ना मस्त गंध वगैरे लावून त्याला शेंडी बी बांधली होती. आणि इथं मस्त संध्याकाळी ना मी साईला पूर्ण तयार केलं होतं, तर असा लुक होता. आणि इथे ना पूर्ण डेकोरेशनची तयारी केली होती आणि फायनली नाही असं डेकोरेशन केलं होतं बघा. खरं डेकोरेशन खूप छान झालं होतं. मग आम्ही इथं मस्त त्यांना ना ओवाळून शंभूला ओवाळायचं होतं, पण शंभू तर काय ओवाळूनच घेत नव्हतं बघा, अजिबात हात लावायचा नाही म्हणत होता. आणि इथे आम्ही ना कॅमेरामॅन माझ्या मम्मीला बसवलं होतं. मम्मी एका जागेवर बसूनच ना व्हिडिओ पूर्ण शूट करत होती. मग काय इथे मी ओवाळून घेतलं आणि लगेच ना बारक्या बहिणीला ओवाळून घेतलं. आणि इथं मस्त आम्ही असं सेलिब्रेशन केलं. तर आम्ही असं सेलिब्रेशन केलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शंभू, हॅपी बर्थडे टू यू. सेलिब्रेशन झाल्यानंतर इथं पाहुणे होते, त्यांना सगळ्यांना अशी ताटं वगैरे दिली आणि आमच्यासाठी ना बिर्याणी केली होती. मस्तपैकी आम्ही इथं ना जेवण वगैरे करून घेतलं बघा.